मध्ये असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे. करून बघाच, ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही. कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक, म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, मग ईव्हीएम कुठे गेली, इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं. नाही पण देशभर जो एक आक्रोश आहे, आणि मी तर जातो लोकांमध्ये, जातो शेतकऱ्यांमध्ये जातो. इथे कोणी शेतकरी असल्याचा प्रश्न नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर सभेमध्ये जवळपास सगळेच्या सगळे शेतकरी असतात. मी विचारतो शेतकरी किती आहेत, हात वर करा. मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यांना मी सरळ विचारतो, मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती, ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा, उघड सांगा. आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्यांना. सगळेजण जोरात ओरडून सांगतात हो मिळाली होती. आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती, सगळे सांगतात मिळाली होती. मग आता त्याच्यानंतर हा दुष्काळात 13वा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे, त्यांनी केलेली मदत पोचते का? त्याला पोचलेलीच नाहीये. कर्जमाफी तर सोडूनच द्या, पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे. कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल, पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये. आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे. म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा, भाजपकडे पर्याय कोण आहे. कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार. हीच परिस्थिती भाजपची, एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा लॉन्च करणार. गेल्याही वेळेला तेच, त्याच्याही गेल्या वेळेला तेच. म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लॉन्च करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे, घासला की तुमचं स्वप्न साकार होईल.